हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकरराव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपली स्पिरिच्युअल एनर्जीची सिरीज सुरू झालेली आहे आणि ह्या सिरीजमधला आज आपला हा तिसरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चक्र म्हणजे काय, शरीरातील एनर्जी सेंटर्स कसे काम करतात. चक्रास द एनर्जी सेंटर्स ऑफ ह्युमन बॉडी. मित्रांनो, लोकांना ऑरा तर समजला, आपण ऑरा बद्दल बोललो, तुम्हाला ऑरा बद्दल मी सांगितलं, पण पुढचा लॉजिकल क्वेश्चन काय येतो की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फ्लो कसा येतो आणि कुठून कसा कंट्रोल होतो, बरोबर आहे. तर याचं जे उत्तर आहे, याचं जे आन्सर आहे ते आहे आपल्या बॉडीतले चक्र. तर मित्रांनो, म्हणून आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे ना, तो मिस्टिकल एक्सप्लेनेशन नाही तर लॉजिकल स्पिरिच्युअल सायन्सच्या दृष्टीने हा एक अप्रोच आपण आपल्या बॉडीतल्या चक्रांना समजून घेण्यासाठी करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की खूप एखादा दिवस असा आहे की तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटते, खूप उत्साही वाटतंय, आणि एखादा दिवस असा येतो की काहीच मोटिवेशन तुमच्याकडे नसतं, तुम्हाला असं एकदम लो फील होत असतं. कधी कधी खूप कॉन्फिडन्स वाटतो आणि कधी कधी असं होतं की एकदमच खूप अँझायटी वाटते, तुम्हाला खूप असं निगेटिव्ह वाटतं, बोर होतं. हे फक्त माइंड किंवा मूडवर नसतं मित्रांनो. हे जे असतं ना, आपल्या बॉडी मधले जे एनर्जी सेंटर्स आहेत आपले, ते एनर्जी सेंटर्सशी ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड असतात. तर त्याच एनर्जी सेंटर्सला म्हणतात चक्राज. तर मित्रांनो, चक्र म्हणजे काय, तर बॉडीमधील आपले जे एनर्जी प्रोसेसिंगचे सेंटर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, आपल्या कमरेच्या बॅक साइड पासून, म्हणजे आपलं माकड हाड जिथे असतं तिथपासनं तर आपल्या डोक्याच्या सेंटर पर्यंत 7 एनर्जी सेंटर्स असतात. त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. इलेक्ट्रिसिटीमध्ये जसं आपलं ट्रान्सफॉर्मर्स असतात मित्रांनो, तसं बॉडी एनर्जी मॅनेज करणारे पॉइंट्स असतात. या पॉइंट्सला आपण चक्राज म्हणतो. ते जे चक्राज असतात ना, ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये येणारी एनर्जी रिसीव्ह करतात, ती एनर्जी योग्य पद्धतीने प्रोसेस करतात आणि त्या एनर्जीला योग्य ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात. आपल्या बॉडीमध्ये मेजर 7 चक्र असतात मित्रांनो. ही जी 7 चक्र आहेत ना, तर त्यामधले पहिलं जे आहे रूट चक्र, ज्याला आपण मूलाधार चक्रही म्हणतो. हे जे मूलाधार चक्र असतं ते आपल्या बॉडीला सिक्युरिटी, सर्वायवल आणि स्टॅबिलिटी जी आपली असते, ही स्टॅबिलिटी देण्याचं काम करत असतं. त्या संदर्भात ऊर्जेवर हे चक्र काम करत असतं. म्हणजे काय, तर आपल्या शरीराला स्थैर्य, सुरक्षितता आणि जगण्याची मूलभूत जी एनर्जी असते, मूलभूत जे मेन आहे, तुम्ही त्याचं नावच बघा मित्रांनो, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, मूळ आधार. म्हणजे काय, जो आपल्या शरीराचा मूळ आधार आहे. हे चक्र जे आहे मित्रांनो, ते आपल्या मणक्याच्या तळभागाशी, म्हणजे आपलं जे माकड हाड असतं त्या ठिकाणी हे चक्र असतं आणि हे ह्या एनर्जीवर काम करत असतं. आपलं जे दुसरं चक्र आहे मित्रांनो, त्याला म्हणतात सॅक्रल चक्र, ज्याला आपण मराठीमध्ये स्वाधिष्ठान चक्र असे म्हणतो. हे चक्र आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, ती क्रिएटिव्हिटी आणि आपले इमोशन्स कंट्रोल करत असतं. आपल्या क्रिएटिव्हिटी आणि इमोशन्सशी रिलेटेड जी एनर्जी असते, हे चक्र त्या एनर्जीवर काम करत असतं. म्हणजे काय, आपल्या ज्या भावना आहेत, आपल्यामध्ये जी सृजनशीलता आहे आणि आपला जो हॅपीनेस किंवा आनंद आहे, ह्या गोष्टी ह्या चक्राशी रिलेटेड असतात. हा जो चक्र आहे आपल्या मणक्याच्या थोडंसं, म्हणजे आपल्या माकड हाडाच्या थोडंसं वर आणि बेंबीच्या थोडंसं खाली अशी याची जागा असते. तिसरं जे आपलं चक्र असतं त्याला म्हणतात सोलार प्लेक्सस, म्हणजेच काय, मणिपूर चक्र. हे जे चक्र आहे ते कॉन्फिडन्स, पर्सनल पॉवर याशी रिलेटेड असतं. म्हणजे काय, इच्छाशक्ती, वैयक्तिक शक्ती, ह्या 2 गोष्टीवर आपली जी एनर्जी ह्या ज्या 2 गोष्टींसाठी लागते, त्या गोष्टींसाठी हे चक्र काम करत असतात. याची जी जागा आहे मित्रांनो, ती जागा असते आपल्या बेंबीच्या थोडंसं वरती. मग आपलं जे चौथं चक्र आहे मित्रांनो, त्याला म्हणतात हार्ट चक्र, किंवा मराठीमध्ये आपण त्याला अनाहत चक्र म्हणतो. हे जे अनाहत चक्र असतं ना मित्रांनो, हे आपलं लव आणि कंपॅशन, म्हणजेच काय, प्रेम, करुणा आणि भावनिक संतुलन आपल्यामध्ये जे असतं, आपल्या
जे प्रेम, करुणा आणि भावनिक संतुलन ही जी याच्याशी जी रिलेटेड एनर्जी असते, ह्या फिलिंग्स ज्या गोष्टीमुळे आपल्याला येतात, ती जी एनर्जी आहे हे चक्र ती एनर्जी कंट्रोल करत असतं मित्रांनो. आणि हे जे चक्र आहे आपल्या हृदयाच्या जवळ, आपल्या छातीच्या मध्यभागी ह्या ठिकाणी असतं. त्यानंतर आपलं जे 5वं चक्र आहे त्याला आपण थ्रोट चक्र म्हणतो, ज्याला मराठीमध्ये विशुद्ध चक्र असं म्हणतात. हे जे विशुद्ध चक्र आहे मित्रांनो, हे आपलं कम्युनिकेशन आणि एक्सप्रेशन म्हणजेच काय, संवाद आणि स्वतःला व्यक्त करणं, ह्या दोन गोष्टीवर हे चक्र काम करत असतं. म्हणजे आपला जो आवाज आहे, आपलं जे व्यक्त होण्याची पद्धत आहे, आपले हातवारे करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्याशी जी रिलेटेड एनर्जी आहे ती ह्या चक्रामधूनच निघत असते. ती जी एनर्जी आहे हे चक्र मॅनेज करत असतं. आणि याची जी जागा आहे ही आपल्या घशामध्ये, आपल्या कंठामध्ये हे चक्र विराजमान असतं असं म्हणतात. तर मित्रांनो, आपलं जे 6वं चक्र आहे ते म्हणजे आपलं थर्ड आय चक्र, ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये पिनल ग्लँड म्हणतो. पिनल ग्लँड किंवा पिट्युटरी ग्लँड हे आपल्या ह्या ठिकाणी माथ्याच्या मधोमध असतं, ज्याला मराठीमध्ये आज्ञा चक्र म्हणतात. आणि हे आपले जे इंट्युशन्स असतात, सिक्स सेन्स म्हणा तुम्ही, किंवा आपल्याला जे इंट्युशन्स येत असतात त्याच्याशी, आणि आपली जी माइंडची क्लिअरिटी आहे त्याच्याशी संदर्भात जी ऊर्जा असते, म्हणजे एक ऍक्च्युली जर पाहिलं तर आपलं जे बॉडीमध्ये हार्मोनल बॅलन्स आणि इम्बॅलन्स असतात ते ह्या चक्रामुळे होतात मित्रांनो. याला आपण असं म्हणू की मराठीमध्ये आपलं अंतर्ज्ञान, स्पष्टता आणि विचारशक्ती ह्याच्याशी रिलेटेड जी आपली एनर्जी असते ती ह्या चक्रामधूनच निघत असते. ह्या एनर्जीला आपलं थर्ड आय चक्र जे आहे ते मॅनेज करत असतं. तर मित्रांनो, आपलं जे पुढचं चक्र आहे ज्याला क्राऊन चक्र, आणि मराठीमध्ये किंवा आपल्या संस्कृत भाषेमध्ये त्याला सहस्त्रार किंवा सहस्त्रदल चक्र, जे एका कमळाच्या पाकळीप्रमाणे असतं. हे चक्र जे आहे ना मित्रांनो, ते जे आहे ते आपलं हायर अवेअरनेस आणि स्पिरिच्युअलिटी किंवा स्पिरिच्युअल अवेअरनेस अशी रिलेटेड असतं. उच्च जागरूकता आणि आध्यात्मिक जोड ह्या दोन गोष्टीवर हे चक्र काम करत असतं. म्हणजे काय, जेव्हा आपण एकदम खूप हाय एनर्जीमध्ये असतो तेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट असतं. आणि या चक्रामुळे आपल्याला अवेअरनेस जो असतो तो अवेअरनेस आपल्याला येत असतो. आणि हे जे चक्र आहे आपल्या डोक्याच्या मध्यभागात, असं म्हणतात की ह्या ठिकाणी हे चक्र असतं मित्रांनो. तर मित्रांनो, हे झालं आपल्या चक्रांबद्दल. आता आपण हे पाहूयात की चक्र इम्बॅलन्स होतात म्हणजे नेमकं काय होतं. मित्रांनो, जेव्हा चक्र बॅलन्स नसतात ना तेव्हा काय होतं, आपलं रूट इम्बॅलन्स असतं, आपल्याला इन्सिक्युरिटी, फिअर म्हणजे भीती, त्यानंतर जर आपलं सोलार प्लेक्सस इम्बॅलन्स असेल तर आपला कॉन्फिडन्स जो आहे तो लो होतो, आपला कॉन्फिडन्स डाऊन असतो. त्यानंतर जर आपलं हार्ट चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला इमोशनल पेन खूप होतो. आपलं जर थ्रोट चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला एक्सप्रेस नाही होता येत. म्हणून आपलं जे एनर्जी इम्बॅलन्स असतं ना मित्रांनो, हे आपल्या मेंटल स्टेटमध्ये दिसतं. पण ॲक्च्युली ह्याच्या मागचं जे रिझन आहे ही आपल्या बॉडीमधली जी एनर्जी ती इम्बॅलन्स होते, आणि ही एनर्जी इम्बॅलन्स झाल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की चक्र बॅलन्स कसे करायचे. त्याच्यात 3 बेसिक मेथड आहेत. पहिली मेथड काय आहे, मेडिटेशन. दुसरं काय आहे, ब्रीदिंग. मेडिटेशन म्हणजे काय, ध्यान करणे. तर मित्रांनो, हे जे 7ही चक्र आहेत ना, या चक्राचे काही एनर्जी पॉइंटर्स आहेत, ज्याला आपण शुद्ध भाषेमध्ये काय म्हणतो की काही मंत्र, बीज मंत्र आहेत. त्या मंत्रांचे जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमचं ते चक्र हळूहळू रिफाईन व्हायला लागतं, आणि ते आपलं जे चक्र आहे त्या चक्राची ऊर्जा आपली स्टेबल व्हायला लागते. दुसरं म्हणजे काय, ब्रीदिंग. ब्रीदिंग बद्दल मी आधीही खूपदा बोललेलो आहे मित्रांनो. जर आपण दीर्घ श्वसन केलं तर आपलं जे मन आहे ते हळूहळू शांत होतं, आणि आपलं मन शांत झालं की आपल्या बॉडीमधली जी एनर्जी ती स्टेबलाइज व्हायला चालू होते. तिसरं काय, कॉन्शियस लाईफस्टाईल. जर आपण कॉन्शियस लाईफस्टाईल जगायला लागलो ना मित्रांनो, तर ऑटोमॅटिकली हे आपले जे चक्र आहेत ते बॅलन्स व्हायला चालू होतात. मित्रांनो, आपण जर आपला एनर्जी फ्लो स्मूथ ठेवला ना तर
आपली क्लॅरिटी वाढते, आपले इमोशन्स स्टेबल होतात आणि आपले जे डिसिजन्स आहेत ते बेटर होतात. तर आता मला एक तुम्हाला इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे मित्रांनो. हे समजून घ्या की मित्रांनो, जे चक्रज आहेत ते काही एखाद्या रिलिजनशी किंवा ब्लाइंड बिलीफशी रिलेटेड नाही आहे. हे ॲक्च्युली आपल्या बॉडीमधले पॉवर सेंटर्स आहेत की जिथे ट्रिगर झाल्यावर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बॅलन्स किंवा इम्बॅलन्स होऊ शकते. हे जे आहे हे ॲन्सियंट इंडियन एनर्जी सायन्सचं ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो. तुम्ही जर आपले जुने ग्रंथ काढून पाहिले, ज्याच्यामध्ये आपण जर उदाहरणार्थ घेतलं तर आपलं आयुर्वेद आहे किंवा आपलं जे चरक संहिता आहे किंवा अजूनही काही जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्येही ह्या चक्रांबद्दल बोलल्या गेलेलं आहे आणि ह्यांना आपल्या बॉडीतील एनर्जी सिस्टीम्स किंवा एनर्जी सेंटर्स म्हणूनच संबोधल्या गेलेलं आहे. आज मित्रांनो आपण मेडिटेशन, सायकोलॉजी, न्यूरोसायन्स बद्दल चर्चा करतो. सगळे एनर्जी स्टेट आणि इमोशन बॅलन्स यावर बोलतात. पण जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली हे काय आहे, आपल्या शरीराची जी पूर्ण ऊर्जा आहे ती 7 भागांमध्ये डिवाइड झालेली आहे आणि प्रत्येक भाग हा आपल्या बॉडीतल्या एका एक्सप्रेशनला किंवा एका गोष्टीला मेंटेन करत असतो, ट्रिगर करत असतो. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, जर ऑरा म्हणजे एनर्जी फील्ड असेल तर चक्रा म्हणजे त्या एनर्जी फील्डला कंट्रोल करणारी सिस्टीम आहे. पुढचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की एनर्जी ब्लॉकेजेस का होतात आणि हिलिंग कसं होतं. आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.